सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमधून तुम्ही माघार घेतलेली आहे, तुमच्या उमेदवार माघार घेतली आहे. नेमकी काय वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती? या संदर्भामध्ये सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे ज्येष्ठ सहकारी सांगली जिल्ह्यातले माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या उमेदवारीसाठी पक्ष आग्रही होता आणि त्या संदर्भात माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही भेटलो देखील होतो. जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेला सुटू शकली नाही, ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटली. पण आम्ही अर्ज माननीय तानाजीराव पाटील अध्यक्षांनी अर्ज भरलेला होता. पण अर्ज भरतानाच त्यांनी सांगितलं होतं की पक्षाचा निर्णय मला मान्य राहील. त्याप्रमाणे माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटलांची पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याबरोबर चर्चा झाली. आदरणीय शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आपण युती धर्म सगळीकडे पाळायचा आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि तिथं समजा शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी किंवा अर्ज भरलेला आहे त्यांनी माघार घ्यायची आहे, आणि जिथं शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जर काही अर्ज भरले असतील तर ते त्यांनी माघारी घ्यायचे आहेत. युती धर्म पाळण्याच्यासाठी माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे तानाजीराव पाटील अध्यक्षांनी आज आपली उमेदवारी मागं घेतलेली आहे. पक्षाचा उपनेता म्हणून मी राज्याचा मंत्री म्हणून माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं एवढंच माननीय अध्यक्षांना सांगितलेलं आहे की त्यांचा पक्षामध्ये निश्चितपणे मान सन्मान आणि निश्चितपणे त्यांना एक मानाचं स्थान पक्षामध्ये दिलं जाईल.